नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळापासून टेस्टी नाश्ता बनवतोय। तर इथे 1.5 कप तांदूळ घ्यायचे आहेत। यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आहेत आणि आता यामध्ये पाणी घालून तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता, जो तांदूळ तुम्ही घरी भात करण्यासाठी वापरता तो इथे घेतला तरी चालेल। तर असे हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले। यानंतर यातलं पाणी काढून टाकलं। आता हे बाजूला ठेवूया। इथे आता दुसरा बाउल घेतलाय। यामध्ये मी अर्धा कप पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेतले तरी चालेल। आता पोह्यांमध्ये सुद्धा पाणी घालायचं आणि पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पोहे 2 वेळा धुतल्यानंतर पोह्यातलं सुद्धा पाणी काढून टाकलंय। आता जे आपण तांदूळ धुवून ठेवले होते त्यामध्येच हे पोहे काढून घ्यायचे। आता यामध्ये 1 कप ताक घालायचं आहे। तुमच्याकडे जर ताक नसेल, दही असेल तर तुम्ही अर्धा कप इथे दही घातलं तरी चालेल। मिक्स करूया। आणि आता यामध्ये मी अर्धा कप पाणी घालते। तुम्ही जर अर्धा कप दही वापरलं असेल तर इथे तुम्ही 1 कप पाणी घाला। आता हे असंच भिजवून आपल्याला 4 ते 5 तास बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर हे झाकून बाजूला ठेवून देऊया। तर इथे आता साधारण 5 तास झालेत आणि तांदूळ पोहे सगळं छान असं भिजलं गेलंय। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। 2 बॅचेसमध्ये हे मी वाटून घेणार आहे। तर हे अर्ध मी काढून घेतलं आणि ते पहा 2 बॅचेसमध्ये मी तांदूळ आणि पोहे सगळं छान असं वाटून घेतलं आहे। आणि वाटताना गरजेपुरतं पाणी घालायचं आहे। साधारण पाव कप पाणी मी घातलं असेल। तर हे पाहू शकता अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी याची हवी आहे। आता आपल्याला हे झाकून रात्रभर किंवा कमीत कमी 8 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे। तर हे आता असंच ठेवूया झाकून। आणि इथे पहा 8 तास झालेत। हे आपण पाहूया। तर हे मस्त असं फर्मेंट झालं आहे। छान जाळी आली। आता हे बाजूला ठेवूया आपण आणि चटणी तयार करून घेऊया आधी। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे। यानंतर 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। इथे मी आता थोडंसं आलं घातलं आहे आणि यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि पाणी घालून आता ही चटणी वाटून घेऊया। तर इथे चटणी वाटून तयार आहे। बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं। यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आणि थोडासा कढीपत्ता घातला आहे। फोडणी तयार आहे। ही तयार फोडणी आता चटणीवरती घालायची आहे। तर ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे। चटणी तयार आहे। आता आपण डोसे बनवूया। तर हे जे पीठ आपण तयार करून ठेवलं होतं ते एकदा छान असं फेटून घ्यायचं आहे। तर यामध्ये आज आपण उडदाची डाळ वापरलेली नाही आहे, फक्त तांदूळ, पोहे आणि दही वापरून हे डोसे आपण आज बनवतोय। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं। मिक्स करून घेऊया। आता याचे आपण डोसे बनवू। तर इथे मी तवा गरम करत ठेवला होता। याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेलाशिवाय सुद्धा तुम्ही हे डोसे बनवू शकता। इथे मी 1 चमचा पीठ घातलं, थोडंसं पसरवून घेतलं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। याला जाळी पडायला सुरुवात झाली। वरून पहा ड्राय झालं आहे। वरून ड्राय झाल्यानंतर मी ब्रशने
वरूनसुद्धा थोडंसं तेल लावून घेते. अजिबात तेल न वापरता सुद्धा तुम्ही हे डोसे तयार करू शकता. उलटून घेऊया आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण भाजून घेऊ. तर पहा, हा अगदी मऊ लुसलुशीत असा आपला डोसा तयार आहे. आणखी एक इथे बनवते. मस्त अशी जाळी आली डोस्याला. दोन्ही बाजूने भाजून घेतला डोसा. इथे मी छोट्या आकाराचे बनवले, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडेसे मोठे सुद्धा बनवू शकता. तर इथे जी आपण चटणी बनवली त्याबरोबर मी हे डोसे सर्व केलेत. हे मस्त असे आपले डोसे तयार आहेत. याचा रंग पाहू शकता आणि जाळीसुद्धा पहा किती मस्त आले. मऊ लुसलुशीत आहेत अगदी. हे पीठ तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे डोसे बनवू शकता. 2 दिवस हे फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं पीठ. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.